आज आपण येथे बटाटा शाबूचे पळी पापड बनवलेले आहेत. थोडे वरले आहेत तोपर्यंतच काढून घ्यायचे आहे. तुम्हाला येथे मी एक सालपापडी तळून सुद्धा दाखवणार आहे. ही दुप्पट तिप्पट पांढरी शुभ्र अशी तयार होते. चला तर मग आपण येथे रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी इतकं शाबूचे तांदूळ भिजत घालणार आहे. हा शाबू 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. खिचडीला आपण ज्याप्रमाणे तांदूळ भिजत घालतो त्याचप्रमाणे हा तांदूळ भिजवायचा आहे. हा तांदूळ रात्री भिजवलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हा तांदूळ मऊ आणि सॉफ्ट असा छान भिजलेला आहे. येथे 1 वाटी इतका शाबूचा तांदूळ भिजवला होता. ज्या वाटीने मी शाबूचे तांदूळ भिजत घातले त्याच वाटीने मी पाण्याचं प्रमाण घेणार आहे. येथे 1 वाटी इतका शाबूचं तांदूळ होतं तर मी 5 वाट्या इतकं पाणी घेणार आहे. ह्या टोटल 5 वाट्या पाण्याचं प्रमाण अगदी अचूक आहे. येथे एकही सालपापडी तुटत नाही किंवा काढताना मोडत सुद्धा नाही, सहज निघतात. येथे आपण एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये जे आपण मोजून घेतलेलं पाणी यामध्ये टाकणार आहे. टाकलेल्या पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे. शाबूचे तांदूळ आपण जो भिजवून घेतलेला होता तो सर्व तांदूळ मोकळा करून घ्यायचा आहे. तोपर्यंत येथे पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. अर्धा टेबलस्पून इतकंच मीठ टाकलेलं आहे. पण जे उन्हाळ्याच्या रेसिपी बनवतो त्यामध्ये सुरुवातीला जरी मीठ कमी वाटलं तरी ते वाळल्यानंतर अगदी योग्य आणि बरोबर असं लागतं. त्यामुळे जास्तीचं मीठ टाकायचं नाही. शाबूचे तांदूळ आपण जे टाकले होते ते 2-3 वेळा असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि सुरुवातीचे 5 मिनटं आपण गॅस फुलच ठेवणार आहे. हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅस आपण थोडा कमी करणार आहे. आता हा तांदूळ ट्रान्सपरंट असा व्हायला लागलेला आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेणार आहे. येथे मिडियम आकाराचे 3 बटाटे घेतलेले आहेत. तिन्ही बटाट्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत. साली काढून घेतलेली बटाटे 2 वेळा धुवून घ्यायचे आहे. धुतलेला बटाटा पाण्यामध्येच खिसून घेतलेला आहे. येथे मी 3 बटाटे खिसून घेतलेले आहेत. आता मी हे बटाटे 2 ते 3 पाण्याने धुणार आहे. बटाट्याचा तांदूळ ह्या स्टेजला आता आलेला आहे. हा शाबू 80% शिजलेला आहे. शिजलेल्या शाबूच्या तांदळामध्ये जो आपण बटाट्याचा खीस घेतला होता तो पूर्ण मोकळा करून यामध्ये सर्व खीस टाकून घेणार आहे. बटाट्याचा खीस टाकल्यानंतर सुद्धा शाबूचे तांदूळ 5 मिनटं इतकं मी शिजून देणार आहे. सर्वात शेवटी मी हिरवी मिरची आणि मीठ टाकणार आहे. पण येथे हिरवी मिरचीचा ठेचा 1 टेबलस्पून इतका टाकलेला आहे. रेड चिली फ्लेक्स 1 टेबलस्पून इतकं टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण येथे गॅस बंद करणार आहे. शाबूचे तांदूळ आणि बटाट्याचे पळी पापड आपले तयार झालेले आहेत. साबुदाणा आणि बटाटा याचे पळी पापड आपले तयार झालेले आहेत. हे पापड तयार होण्यासाठी टोटल अर्धा तास इतका वेळ लागलेला आहे. एका प्लॅस्टिकच्या कागदावरती हे पळी पापड मी घातलेले आहेत. 2 पळी पापडाच्या मध्ये थोडे अंतर ठेवायचं आहे. अशाच पद्धतीने मी उरलेले सर्व पळी पापड बनवून घेतलेले आहे. दुपारच्या वेळामध्येच हे पापड काढून घ्यायचे आहेत. थोडे वलसर आहेत तोपर्यंतच हे पापड मी काढून घेतलेले आहेत. अगदी सहज निघलेले आहेत.